होय मामा, जुनी माहिती सांगा आम्हाला. तर जुनी माहितीला पहिलं 200 रुपयाचं आमच्या थोरल्या भावाचं लगीन केलं बापाने. 40 रुपये द्यास घातला आणि बघा 160 मित्रांनो, रुपये. जुनं म्हातारे म्हणजे आपलं, आणि तर- गवळी धनगर आणि आम्ही मेंढक धनगर. त्या टायमाला किती तुम्हाला खर्च लागत असो का? आता ते मला जुनं नाही सांगता येत. तुम्ही डोंगरावर राहायचं का पहिलं? हा, कुठं राहिला? कांच्या गावाला राहायचं? अरे कांबरं बोरवली म्हणते त्याच्यावर. कांब्र मोरवली, हा, बोरवली कांबरे. बोरवली वाहनगाव. कांब्र, वाहनगाव ना गाठली. वाहनगाव नागाटली, हा, वडे सर म्हणते तिकडे गेले. ओडीशेर. वडे सरला तुझं आमचं जायचं कांबऱ्याच्या काबारी. आणि मग आता इथं किती वर्ष झालं तुम्ही इकडे आला ह्या भागात रायगड मध्ये? तरी झाली मला वाटतं 20 वर्ष झाली असती. बिपुरी गावाला आला. बिपुरी गावाला येऊन माझा घर जरा बांधली म्हणायचं. हा. 20 वर्ष तुमचा काळ बदलला ना. मुलं शाळा शिकली, चांगलं झालं. आता इथून पुढं म्हशी राहतील का? म्हशी राहायचं. हिच्या जागा एवढा एवढा फिरवायला त्याची कुठे राहतील? कशा राहतील? आता मुलांना तुमच्या पोरी मिळतात ना? काय सांगता येत नाही. नाही अजून तर बरं आहे ना. पण असं जे आर्थिक कडक चाललंय ना हा, ते वगैरे नाही लग्न पहिले सारी आता होणारच नाही. बघितलं पण तुम्ही हा का आयुष्य म्हशीवच घालवलं? दूध काढायची, दूध विकायची. त्या टायमाला होतं तेवढं तसं संस्था आहे. तर तूप पण भरपूर काढायचा. तूप व्हायचं. ज्या टायमाला डेरे नव्हते त्या टायमाला दूध असलं म्हणजे तूप करायचं. न आता तुपाचा काय भाव झाले? त्या टायमाला 4 रुपये किलो तुपाचं. 4 रुपये 4 रुपये किलो. किलो. तुम्ही तर किती खाल्ला असेल? शेरभर. काय तुम्ही? आता 1000 रुपये खिरबातच नाही. तूप नाही. हा, तुप पण नाही. तूप नाही. काय सांग तुमच्या आई वडिलाच्या काळात तुम्ही किती भावंड होता? तेव्हा आता भावचे 5 जण भाऊ आणि 2 बहीण. 7 जण होता. व्यवसाय म्हशीचाच. म्हशीच म्हशी नाही गाय असायचं. जर आम्हाला म्हशी नव्हत्याच. गाया. गाय थोड्या असायच्या 5, 6, 7, 10, 12. आता आमचं पण पूर्वी कसं असायचं आजोबाच्या काळात म्हटलं बकरीच. पुरेच. नाही बकरी, बकरी. बकरी बकरी. तशी तुम्ही कसं म्हणता आता गाया होत्या पूर्वी, हा, असं. आता म्हशी झाल्या. तर त्या टायमाला दही दूध ताक भरपूर. बरोबर. त्या टायमाला भाकरी कशाच्या? नाचण्यावर आहे. नाचण्या, बरं आहे. नाचण्यावर. चटणी, हा, ताक हा. आणि दूध. त्या टायमाला एवढं मटण नव्हतं. त्या टायमाला कोण मटण बघतो तिकडे पठारला एवढा वर. तिकडे कोण जातो मटण पठार? जर आजारी पडलं तर माणूस कसं काय करायचं मग? आजारी झालं जास्तीचं जायचं दवाखान्यात कुठे गाडी पण ते कुठं होतं दवाखाना तेव्हा? खामझाला किंवा तिकडे कुठे गोडेगावला असं वडगाव नव्हतं खामशेत, पण लांब होतं ना. लांब असायचं. पण गाडी गोड्याने जायचे लोक. हा तेव्हा इष्टी होती. हा, इष्टी असायची. इष्ट्या राहायच्या टायमाला. आता इष्ट्या नाहीतच. इष्ट्या बंद झाल्या. आता मोटरसायकली, पिकअप अशा गोष्टी झाल्या. आता किती म्हशी आहेत? आता नेल्या पूर्ण 3 आणि ही एवढी 5 आहे. 5 आहेत. आता 1 लिटर दूध आहे म्हणायचं. हा, 1 आहे. असं आहे मित्रांनो, जुनं वागणं हे होतं. आता जुनं सारं बुडायला लागलं आणि जुनं नाहीच. बरं द्यास तुमच्यात पहिली लोक द्याल घ्यायची. हा द्यायची द्यायची. द्याल घ्यायची. हा द्यायची पुरीला द्यायची. आता ते द्याच बुडलं तुमच्यात, पण आता आहे का काय काय माहिती. आता बंद केलं. पण डागात मी मारायला लागले. नाही आता कसं आहे, आता जसा काळ आहे दिवस आहे तसं चाललेलं आहे ते, त्याच्याबद्दल काय नाही. पण आता पुरी मिळालं महत्वाच्या. जेवढं जरी गठुळं दिलं ना तर पोर कुठं मिळते? तुमच्या गवळी जाणं आहेत का पोरी? कशाच्या आल्या नाही ना. अरे असल्या तर ती डागात मारतात. हा डाग मारते ते. ती सांगायचं. हा म्हणाला इच्छाला येईल तेवढा लाख सांगायचा. तो कर तेवढा. आता तुमचं वय किती असेल? लई वय असं काय 70-80च्या पुढं असेल. 70-80च्या. तरी तुम्ही चालताय, म्हशी वळताय. तर आता काय व्हायला पाहिजे? एक व्हायला पाहिजे काय की डाग ज्या आटीने घेतात ना त्यांना बसलायला पाहिजे. तुम्हाला डाग आटीने घ्यायचा ना मग ती पोरं तुझी राहून दिला. अहो, तसं तुमच्या जुन्या काळात चाललंय हा. होय. पण आता नाही मिळत पोर.
पोर मिळणारच नाही. कारण सांगू का, तर त्यांचं जे खरं आहे मुलीवाल्यांचं ना, ते आहे ते पुरं करावं लागेल आणि त्यांचं द्यावं लागेल, तेव्हा त्यांची ती मुलगी मिळेल. कारण आता काय झाले, पुरी झाले ते कमी. हा सही सर. तुमच्या काळात किती पुरी मिळायच्या, मिळत होत्या का? मिळते ना, का तुम्ही जायचं बघायला? बघायचं जायचं पण मिळायचं. तुमच्या काळात बघायला जायची का? पण तेव्हा आपलं देश बीज कमी होतं, तेव्हा श्रीमंती आज किती पहिलंच काहीतरी 350 का 450 असं काहीतरी होतं. ते 400 लय मोहरं गेलं चढत चढत 12,000 होत गेलं. हजारावर गेलं, हा, ते माझ्या लग्नापासूनच पुढे ती चढली, वाढलं. वाढलं. माझं लगीन झाल्याच्या नंतर ती जेज वाढली. मग तर असं वांजगडी ती जेज आता मोडून खायल्यात. पण डागवाला सुद्धा आठ करू लागले. त्यांना सांगायला पाहिजे का जे ह्याला खायला खापरी किंवा हातावर मिळवणार पालाव खाणार. तुमच्या काळात घरं होती का? होती ना आपली केंबळाची घर, कॅमळाची घरं, केंबळाची गावातली याचं नागा ठेवून वर कंदाराचं, कांदळा न्यायचं, कंदोर कंदूळ. हा, ते गावात पुरणार नाही. ते लवई बाहेर गावात. ते लांबचे लांब असतं ते. हा सईद करून हा उंच असतं तो कंदोर. कंदूळ, आणि मग तो टाकायचा. तो दरवर्षी बदलायचं का? नाही, दरवर्षी तो टाकायचा. जुना काढायचा जुना नाही काढायचा, तो ना, तसाच. त्याच्यावर टाकायचा. त्याच्यावर टाकायचा. असं करायचं. मशीनला पण असं बनवलं गोठू. हा, बरं. ज्या गावात ज्यांना घर ठेवलेलं असेल त्याला उब, आणि त्या असं पचरा जर असलं तर पठारला गुरु येऊन मरेल पचराच्या घरात. अरे इतका गार, लय गार. लय गार. मग केंबळाचं असलं ना तर तू अशी शेगडी असली उघडा झोपला तरी केंबळाच्या घरात फिकीर नाही. का त्याला उभा आली. हा, जसं का आपलं गरमाईचं कापड, हा गरमचं कापड, हा. अशा प्रमाणेच केंबळीचं आहे. आयला एवढं वारा ना, हा, लय वारा नाही. एवढा गरमाईला उभं शकार गवताचा असला त्याला एवढी गरमाई असायची. म्हणजे जरी भिजून गेला हा, तरी गरम व्हायचा. गरम आणि त्या टायमाला गार लागायचं लय, गार लागायचं. पाऊस पण लय राहायचा. हा. आयला, म्हणजे तुम्ही कॅम्पल कसं आणायचा मग, वजी बांधून आणायचा का? ते गाव घ्यायचा कंदोर खाली नागाडलीला. नागाडीला. नागाडीला कुठं मिळेल तिसरा कंदोर घ्यायचा. मग तो आपण जाऊन काढायचा आणि मग तो वाहून आणायचा. आपला आपण आणायचा वाहून. आयला मग ते किती दिवस लागायचे वायाला ते आणायला? वाहायला म्हणजे तो आपला बनेल तसं तसं आणायचा. आपला थोडा थोडा थोडं थोडं आणायला. रोजचा आपला वर एक छापा आणायची. पण तुमच्या काळात एवढं की लय हाल झालं ना. हाल म्हणजे लय हाल झालं. व्हायचं. आता तेवढं हाल आहे का? आता नाही तेवढं. पण ते आता ते नाही. पण ते आता ही अशी महागाई वाढली ते अर्थी ते हाल्याचं काय. ज्याला हातपाय ज्याचं बसलं आणि त्याला काय करता येईल, त्याला काय हे नसलं म्हणजे तो गेला तिथे. तो काय जगला का? हाय बा, तुमचा काळ या डोंगरावरून तुम्ही खाली उतरायचा, वर जायचा. आताचा माणूस जाईल का वर? येईल तिथं कामरं बोलवली आणि त्याच्या पठारावर त्याच्यावरून पठारावरून इथं कंपाऊंडच आम्ही ते जाणून घासलं. मग विचार करा, आताचा माणूस जाईल का? तो कालाय वर खाली येईल का? त्याचं पाय आहे व त्याला सुचून जायचं. मग एवढं वर जायचं, वरून खाली यायचं. मग दोन्ही टाइम ना? नाही, एक टायमा. हो, एक टाइम. आज आला म्हणजे उद्या आला. डोंगरावनं म्हणलं म्हणजे ते एक टायमाला. टाटा कंपनी मध्ये तुमच्या काळात झाली का? हा, टाटा कंपनीचा ती आधीच कवा झालेली. पण टाटा कंपनी एक टायमाचं जाणं. एक टाइम संध्याकाळचं नाही, मग सकाळचं. सकाळचं ती एक 2 टायमाचं. असं आहे मित्रांनो, बघा ताई, जुन्या माणसाची काय पद्धत आहे, काय कहाणी आहे ऐका. आता तो पुढच्या काळात हे असला माणूस ना, जुनं माणूस बघा भेटणार पण नाही. कारण त्यांनी जुनी कहाणी सांगितली बघा कशी. डोंगरात राहायचं, डोंगरात राहायचं, डोंगरात खायचं, अशा गोष्टी त्यांच्या काळात गेल्या. त्या टायमाला तुमच्या पैसे आता हे बकरू जे मला मी म्हणलो तुला का हे केवढ्याला देशील तर तू काय म्हणला 9,500. हा, तेवढं बकरू त्या टायमाला फार तर 20-25 रुपये. लय झालं, लई लय झालं. 20-25 म्हणजे लईच हा, झालं. लय झालं लय. माझ्या समक्ष बसला एवढा मेंढा शरीरा मेंढराचा माझ्या समक्षाचा खामशाच्या वरती धरला. खामशेटच्या. खामशाच्या वरती ते सागी सनी सव म्हणते ना, हा तिकडे गेला असाल तुम्ही. हा, गेलो. सगळ्यापाशी एवढा मेंढा धरला. 100 रुपयाच्या आत दिला. 100 रुपयाच्या आत. हा, मग मला पक्का आठवते. मग
अरे बर बकरी गेली काय समजी गेली एकटाच कसं काय तुझ्या मागं राहिलाय त्याला काय आहे का बकरी दिसणार काळजी कशी नाही त्याला हा खुशाल चाललाय डोळा दाखवून